जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोते जन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 108, वार शनिवार, तारीख 18 एप्रिल 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करेल त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये, त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य,
हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 10व्या समासाचे, ज्याचे नाव आहे वैराग्य निरूपण, या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 50 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणा समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 50 या अंकानंतर तुवा भोगिल्या पुनरावृत्ती या शब्दांनी 51व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास प्रारंभ करूया. तुवा भोगिल्या पुनरावृत्ती, ऐसी माय बापे किती, स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष, कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ते तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा, तुझे तुझ नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार, आता एक भगवंत साचार, धरी भावार्थ बळी, एका दुर्भरा कारणे, नाना निचांची सेवा करणे, नाना स्तुती आणि स्तवने, मर्यादा धरावी, जो अन्न देतो उदरासी, शरीर विकावे लागे त्यासी, मा जेने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे, अहर्निशी ज्या भगवंता, सकल जीवांची लागली चिंता, मेघ वरुषे जयाची सत्ता, सिंधू मर्यादा धरी, पृथ्वी धरिली धराधरे, प्रगट होई जे दीन करे, ऐसी सृष्टी सत्ता मात्रे, चालवी जो का, ऐसा कृपाळू देवाधी देव, नेनवे जयाचे लाघव, जो सांभाळी सकळ जीव कृपाळूपणे, ऐसा सर्वात्मा श्रीराम, सांडून धरिती विषय काम, ते प्राणी दुरात्मे अधम, केले पावती, रामे विन जे जे आस, तितुकी जाणावी निराश, माझे माझे सावकाश, सीनची पुरे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 51 या अंकापासून तू अनेक जन्म मार्गे भोगलेस या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादास सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. तू अनेक जन्म मागे भोगलेस, त्यात असे आई बाप कितीतरी झाले आहेत. स्त्री, कन्या, पुत्र तर लक्षावधी झाली आहेत. आपापल्या कर्माप्रमाणे ती सर्व एके ठिकाणी जन्माला आली, एकत्र मिळाली,
त्यांना रे पडत मूर्खा आपली म्हणून मानतोस, पण हे तुझे शरीर सुद्धा तुझे नव्हे, मग बाकीच्यांचे काय विचारतोस? तेथे इतरांचा काय पाठ? आता खरोखर भावभक्तीने भगवंताला आपलासा कर. आता तरी सावध होऊन एक भगवंत भावबळे आपलासा करून घे. भरण्यास अत्यंत कठीण अशा पोटासाठी अनेक श्रेष्ठ कनिष्ठ मानवांची सेवा करावी, त्यांची स्तुती स्तोत्रे गावी, त्यांची अदवी म्हणजे मर्यादा राखावी. जो पोटास घासभर अन्न देतो त्याला ह्याप्रमाणे शरीर विकावे लागते. मग ज्या परमेश्वराने जन्मास घालून असा अमौलिक देह दिला त्याला कसा विसरतोस? ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची काळजी लागली आहे, ज्याच्या सत्तेने मेघ पाऊस पाडतात, समुद्र मर्यादा धरून वाहतो, शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी धारण केली, सूर्य नियमित वेळी उदयाला येतो, प्रकाश देतो, अशा प्रमाणे नुसत्या सत्तेने सत्ता मात्राने जो सृष्टीचा कारभार चालवितो, ज्याच्या कौशल्याचा व चातुर्याचा थांग लागत नाही व सर्व जीवांचा सदैवपणाने जो सांभाळ करतो, असा तो देवाधिदेव कृपाळू आहे. अशा सर्वांतर्यामी राहणाऱ्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषय वासना धरतात, चित्तांत विषयाचे ध्यान करीतात, ते दुरात्मे व अधम होत. करतील तसे भोगतील. रामा वाचून जी जी म्हणून आशा धरावी, ती ती निराशाच होणार असे समजावे. माझे माझे म्हणत शीन मात्र पदरात पडेल. जय जय रघुवीर समर्थ. हा होता ओवी क्रमांक 51 ते ओवी क्रमांक 60 या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण या ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. आपले खूप आभार व एक नम्र विनंती. आपणा सर्वांना जर हे ग्रंथ वाचन आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध आपणास या ग्रंथाच्या श्रवणाने होत असेल, तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही मत असल्यास तसे कमेंट मध्ये लिहा, ही आपणास नम्र विनंती. जय जय रघुवीर समर्थ. भेटू पुढल्या भागात.